Good morning, students. Today we are going to learn the second point, important points in income from salary, that is foreign salary and pension. In this point, salary and pension received from foreign government is taxable under the head salaries. यात वेतन किंवा ज्याला आपण पगार म्हणतो, या प्रकरणामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या विचारात घ्यायचे आहेत. त्यापैकी आपण दुसरा मुद्दा आपण विचारात घेतला, तो आहे म्हणजे फॉरेन सॅलरी अँड पेन्शन. ज्यावेळी आपल्याला फॉरेन गव्हर्मेंट किंवा परदेशी सरकारकडून ज्यावेळेस सॅलरी किंवा पेन्शन आपला मिळते, ती सुद्धा याच हेडखाली टॅक्सेबल किंवा करपात्र आहे. कारण तुमची नोकरी किंवा एम्प्लॉयमेंट भारतामध्ये असेल आणि त्याची पेन्शन जर तुम्हाला परदेशातून मिळत असेल तर तुमचा स्रोत किंवा मार्ग भारतात गृहीत धरला जातो. म्हणून फॉरेन सॅलरी आणि पेन्शन ही सॅलरी या हेडिंगखाली किंवा सॅलरी या शीर्षकाखाली करपात्र आहे. Then third important point is relationship of employer and employee. It is very essential or important point, that is relationship of employer and employee. It is very essential for a payment to fall under the head of salaries, that the relationship of employer and employee must exist between payer and paying. या ठिकाणी आपला तिसरा मुद्दा जो घ्यायचा आहे, सेवायोजक आणि कर्मचारी यांचा असणारा संबंध. ज्यावेळेस वेतन आपला या शीर्षकाखाली टॅक्सेबल किंवा करपात्र सॅलरी विचारात घ्यायची असेल तर त्या ठिकाणी महत्त्वाचा हा सर्वात मुद्दा आहे, तो म्हणजे कर्मचारी आणि सेवायोजक म्हणजे मालक आणि नोकर असा संबंध असणे आवश्यक आहे. ज्यावेळी एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई म्हणजेच सेवायोजक आणि कर्मचारी असा संबंध अस्तित्वात असेल, म्हणजे एक वेतन देणारा आणि दुसरा वेतन प्राप्त करणारा हा संबंध असणं अत्यंत आवश्यक आहे. देन फोर्थ पॉईंट इज सॅलरीज अँड प्रोफेशनल इन्कम. हा चौथा मुद्दा आपला विचारात घ्यायचा आहे, प्रोफेशनल सॅलरीज अँड प्रोफेशनल इन्कम. जर समजा या ठिकाणी उदाहरण घ्यायचं असेल तर एखादा आपल्या फर्ममध्ये किंवा व्यवसायामध्ये आपण एखाद्या वकिलाची किंवा लॉयरची सेवा जर आवश्यक असेल तर त्यांना विशिष्ट कालावधीसाठी किंवा विशिष्ट कामासाठी आपण त्यांना ते जे मानधन देतो ते या हेडिंगखाली किंवा सॅलरी हेडिंगखाली येत नाही. त्याचं उत्पन्न प्रोफेशनल इन्कम या हेडिंगखाली येतं. पण जर आपण आपल्या फर्ममध्ये जर कायमस्वरूपी किंवा पगारी आपण एक लीगल किंवा कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती केली असेल आणि त्याला आपण नियमित वेतन देत असू तर त्याचा समावेश मात्र इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडिंगखाली होतो. देन फिफ्थ इम्पॉर्टंट पॉईंट इज receipts from person other than employer. Here perquisites or profits or any remuneration received from a person other than the employer would be taxable under the head income from other sources, even if they accrue to the employee by reason of his employment. For example, remuneration received by a professor of a college for acting as an examiner in a university or board. या ठिकाणी पाचवा मुद्दा आपला विचारात घ्यायचा आहे. आपल्याला रिसिप्ट फ्रॉम पर्सन अदर दॅन एम्प्लॉयर म्हणजे आपल्याला जी काही प्राप्त होणारी रक्कम असेल, सेवायोजक किंवा मालक
किंवा कंपनी सोडून इतर व्यक्तीकडून जर आपला काही रक्कम प्राप्त होत असेल तर त्याला आपण परक्विजिट्स म्हणजे परिलब्धी किंवा आपण नफा म्हणतो, अशा कोणत्याही प्रकारचं जे रिम्युनरेशन किंवा आपलं मानधन या ठिकाणी मिळत असेल म्हणजे एम्प्लॉयर सोडून किंवा मालक सोडून, तर त्याचा समावेश इतर स्रोतापासून उत्पन्न या शीर्षकाखाली येतो. याच्या अगोदरच्या मुद्द्यातच आपण विचारात घेतलं आहे की या ठिकाणी त्या एम्प्लॉयरकडून किंवा सेवायकाकडून किंवा मालकाकडून त्याला सॅलरी प्राप्त होत नाही, तर मालक सोडून इतराकडून प्राप्त होत असल्यामुळं त्यांचा समावेश इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये न घेता आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या शीर्षकाखाली आपण घेतो. या ठिकाणी आपण उदाहरण घ्यायचं असेल तर एखाद्या प्राध्यापकाला, एखादा महाविद्यालयाचा प्राध्यापक असेल आणि विद्यापीठाचे पेपर तपासणीचं काम असेल किंवा एक्झामिनेशन किंवा परीक्षक म्हणून काम असेल, विद्यापीठ असेल किंवा बोर्डाचं असेल, त्यापासून मिळणार जे मानधन असेल ते त्या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या शीर्षकाखाली टॅक्सेबल आपला आहे. देन 6th इम्पॉर्टंट पॉईंट इज पेमेंट मेड आफ्टर सेसेशन ऑफ एम्प्लॉयमेंट. Then 7th point is payments made to employee or to the widow or legal heir. या ठिकाणी थोडक्यात आपण विचारात घ्यायचं आहे, जर आपल्या एम्प्लॉई म्हणजेच कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला किंवा त्याच्या कायदेशीर वारसदारात जे काही पेमेंट मिळत असेल याचा समावेश यामध्ये केला जातो. द नेक्स्ट पॉईंट इज Number 8, that is pension. Pension received by an employee after his retirement is taxable as salary. Pension earned and received abroad is taxable only in the case of ordinary resident, whether remitted to India or not. Pension paid by a foreign government to its employees serving in India is also taxable. या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉई किंवा जो काही कर्मचारी असेल, जर तो परदेशामध्ये असेल समजा, किंवा त्याला जी काही पेन्शन मिळणारी असेल ती पेन्शन रिटायरमेंट झाल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर त्यांना जी काही पेन्शन मिळते तिचा समावेशसुद्धा सॅलरी या हेडिंगखाली होतो. मग या ठिकाणी पेन्शन अर्न अँड रिसिव्ड अब्रॉड, जर परदेशात जर आपल्याला ती पेन्शन मिळाली असेल तर ती करपात्र कधी होईल, ज्यावेळेस तो साधारण रहिवासी ऑर्डिनरी रेसिडेंट असेल तर त्यावेळी याचा समावेश इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये होतो. जर परदेशी गव्हर्मेंटकडून आपला पेन्शन प्राप्त झाली असेल पण त्याची नोकरी किंवा सेवा ही भारतामध्ये असेल तर तीसुद्धा टॅक्स भारतामध्येच करपात्र आहे. देन 9th पॉईंट इज ॲप्लिकेशन ऑफ सॅलरी. 10th पॉईंट इज टॅक्स फ्री सॅलरी. 11th इज डिडक्शन्स बाय एम्प्लॉयर. अँड देन 12th पॉईंट इज सॅलरी ऑफ ए मेंबर ऑफ पार्लिमेंट. या आपण 9, 10, 11 या मुद्द्यांचा आपण थोडक्यामध्ये फक्त विचार करणार आहोत, कारण ज्यावेळेस आपला इन्कम फ्रॉम सॅलरी काढत असताना एकूण या ठिकाणी 19 मुद्दे विचारात घ्यायचे. त्यापैकी महत्त्वाचे 5 ते 6 मुद्दे जे आपल्याला आवश्यक आहेत त्यांचंच फक्त आपण विश्लेषण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी 12वा मुद्दा विचारात घ्यायचा असेल तर सॅलरी ऑफ ए मेंबर ऑफ पार्लिमेंट, म्हणजे संसद सभासदाचं जी काही वेतन असेल तर त्यांचा समावेश या शीर्षकाखाली होत नाही. दिस इज नॉट चार्जेबल अंडर द हेड सॅलरीज ॲज अ मेंबर ऑफ पार्लिमेंट इज नॉट ॲन एम्प्लॉई ऑफ द गव्हर्मेंट. मग या ठिकाणी आपण परत दुसऱ्यांदा मुद्दा जो विचारात घेतला होता त्याचा या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे, कारण सेवायोजक आणि कर्मचारी असं रिलेशन या ठिकाणी राहत नाही. म्हणून या सॅलरी या शीर्षकाखाली
या मेंबर ऑफ पार्लिमेंटची सॅलरी येत नाही, कारण त्यांचा समावेश सरकार आणि कर्मचारी असा होत नाही. त्यांचं रिलेशन किंवा त्यांचा संबंध कर्मचारी आणि सेवायोजक असा नाही, म्हणून त्यांचा समावेश किंवा ते उत्पन्न इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस किंवा इतर स्रोतापासून उत्पन्न या शीर्षकाखाली करपात्र आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज नंबर 13, सॅलरी ऑफ ए पार्टनर. एनी सॅलरी रिसिव्ड बाय अ पार्टनर फ्रॉम द फर्म in which he is a partner is not chargeable under the head salaries. It is taxable under the head profits and gains of business or profession. या ठिकाणी भागीदाराचं वेतन आपल्याला हा मुद्दा विचारात घ्यायचा आहे. एखाद्या भागीदाराला कोणत्याही प्रकारची सॅलरी किंवा वेतन संस्थेकडून किंवा त्या फर्मकडून मिळत असेल, जो त्या संस्थेचा भागीदार असेल, तर सॅलरी या हेडखाली आपला करपात्र मिळणारी सॅलरी करपात्र होत नाही. तर ती सॅलरी जी आहे तर इन्कम फ्रॉम प्रोफेशन या किंवा इन्कम फ्रॉम बिझनेस या हेडिंगखाली आपला टॅक्सेबल आहे, कारण पार्टनरशिप फर्म म्हणल्यास इन्कम फ्रॉम बिझनेस या हेडिंगखाली आपला ती सॅलरी करपात्र आपला घेता येईल. देन नेक्स्ट पॉईंट इज फॅमिली पेन्शन. Any family pension received by the widow or legal heir of a deceased employee is taxable under the head income from other sources. कुटुंबाचे निवृत्ती वेतन किंवा फॅमिली पेन्शन, कोणत्याही प्रकारची पेन्शन किंवा निवृत्ती एखाद्या विधवा स्त्रीला असेल किंवा कायदेशीर जो त्याचा मालक असेल त्या एम्प्लॉयकडून मिळत असेल मृत्यूनंतर, तर त्यांचा समावेश इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस किंवा इतर स्रोतापासून उत्पन्न या शीर्षकाखाली होतो. देन पॉईंट नंबर 15 इज सॅलरी ग्रेड ऑर स्केल ऑफ पे. सॅलरी ग्रेड मीन्स दॅट ॲट वॉट स्टार्टिंग सॅलरी एनी एम्प्लॉई इज टू बी अपॉइंटेड अँड ड्युरिंग द एंटायर सर्व्हिस पिरियड. या ठिकाणी आपला सॅलरी किंवा ग्रेड किंवा स्केल पे कशाला म्हणलं जातं, ज्यावेळेस आपली नियुक्ती किंवा अपॉइंटमेंट या ठिकाणी केली जाते नोकरीच्या ठिकाणी, त्यावेळेस तुमची सुरुवात किती सॅलरीनं होते, का ज्यावेळेस तुमची नियुक्ती होत असेल त्यावेळेस असणारी सॅलरी किती. दरवर्षी तुम्हाला एक इन्क्रिमेंट मिळतं, साधारणतः जुलै महिन्यामध्ये ते दरवर्षी कितीचं इन्क्रिमेंट होतं. त्यानंतर दुसरा टप्पा विशिष्ट टप्प्यात गेल्यानंतर त्यानंतर पुढच्या स्केल ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस किती रुपयानं वाढ होते आणि शेवटी किती मर्यादेपर्यंत ती सॅलरी आहे, यालाच आपण सॅलरी ग्रेड ऑर स्केल ऑफ पे असं म्हणता येईल. व्हॉट विल बी हिज इन्क्रिमेंट पर इयर अँड व्हॉट विल बी हिज मॅक्झिमम सॅलरी आफ्टर विच देअर विल बी नो इन्क्रिमेंट. हिअर सॅलरी मीन्स बेसिक सॅलरी. एका विशिष्ट स्तरावर गेल्यानंतर तुम्हाला त्यापुढे इन्क्रिमेंट किंवा वेतनवाढ होत नाही, त्याला आपण बेसिक सॅलरी किंवा मूळ पगार किंवा विशिष्ट काळानंतर त्याच्यापुढे तुम्हाला सॅलरीमध्ये वेतनवाढ मिळत नाही. देन पॉईंट नंबर 16 इज डिअरनेस अलाउन्स अँड डिअरनेस पे. डिअरनेस अलाउन्स इज पेड टू एम्प्लॉईज टू कॉम्पेन्सेट the rise in price level. This amount is included in income under the head income from salary. या ठिकाणी 16 मुद्दा विचारात घ्यायचा आहे. डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता आणि डिअरनेस पे म्हणजे महागाई वेतन. डिअरनेस अलाउन्स किंवा महागाई भत्ता कशासाठी दिला जातो कर्मचाऱ्यांना, दर वर्षी जर महागाईमध्ये किंवा वाढ होत असते किंवा किमतीमध्ये जे काही वाढ होत असते तो भरपाई देण्यासाठी किंवा कॉम्पेन्सेट करण्यासाठी ज्या वेगळ्या प्रकारच्या किमतीमध्ये वाढ होत असते तो भरपाई देण्यासाठी महागाई भत्ता या ठिकाणी मिळतो. त्याचा समावेश इन्कम फ्रॉम सॅलरी किंवा वेतनापासून उत्पन्न या शीर्षकाखालीच होतो. देन पॉईंट नंबर 17
ड्यू डेट ऑफ सॅलरी. ड्यू डेट ऑफ सॅलरी याच्यामध्ये 3 मुद्दे आहेत. याच्यामध्ये सब पॉईंट्सीज म्हणजे काही ठिकाणी मार्चला ड्यू डेट तुमची मार्च ते एप्रिल फेब्रुवारीपर्यंत असते. काही ठिकाणी 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत, त्याला ड्यू डेट आपण असं म्हणतो. देन पॉईंट नंबर 18 सरेंडर ऑफ सॅलरीज. ज्यावेळी त्यावेळेस आपण सॅलरी आपण सरेंडर करतो किंवा वेतन देतो, तर सरेंडर केलेल्या सॅलरीवर टॅक्स या हेडिंगखाली येत नाही. देन लास्ट पॉईंट नंबर 19 इज टिप्स फ्रॉम एम्प्लॉयर. इट इज इन्क्लुडेड इन सॅलरी इन्कम. ज्याप्रमाणे आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेटरला ज्याप्रमाणे टिप्स देतो, त्याचप्रमाणे सेवा आयोजक कंपनी किंवा मालकाकडून जर काही टिप्स मिळाल्या असेल तर त्याचा समावेश सॅलरी इन्कम किंवा इन्कम फ्रॉम सॅलरी या शीर्षकाखाली येतो. या ठिकाणी आपण इन्कम फ्रॉम सॅलरी पाहत असताना सर्वात महत्त्वाचा टॉपिक यासाठी आहे की इन्कम फ्रॉम सॅलरी मध्ये आपण हा जर चॅप्टर तुम्हाला समजला तर बाकीचे टॉपिक यावरच बरेचसे अवलंबून आहेत. म्हणून या चॅप्टरवर आपला बराचसा वेळ द्यावा लागेल आणि काही कन्सेप्ट किंवा महत्त्वाचे मुद्दे विचारात आपण घेणार होतो. ते 19 मुद्द्यापैकी 7 ते 8 महत्त्वाचे मुद्दे, ज्याचं विश्लेषण मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे, ते मुद्दे आपला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवत असताना अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे सॅलरी या हेडिंगखाली किंवा सॅलरी या शीर्षकाखाली किंवा वेतन किंवा पगार या शीर्षकाखाली करपात्र रक्कम काढत असताना कशाचा समावेश होतो, या 19 मुद्देपैकी आपला 8-9 मुद्द्यांचा विचार निश्चित करावा लागतो किंवा परीक्षेत प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवत असताना विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे. कोणतीही प्रश्नपत्रिका तुम्ही काढून पाहिली तर इन्कम फ्रॉम सॅलरी या चॅप्टरवर किंवा या प्रकरणावर निश्चित प्रश्न आलेला आहे. कोणतीही प्रश्नपत्रिका काढून पहा. त्यानंतर आपण फक्त सुरुवात आज करणार आहोत डेफिनेशन्स. सॅलरीची आपण साधी आणि सोपी व्याख्या करायची असेल तशी पाहिलं तर सर्वसमावेशक अशी व्याख्या कोणती आत्तापर्यंत आयकर कायद्यात दिलेली नाही. आता आपण 15 ते 17 हे कलम जे आहेत ते सॅलरीशी संबंधित आहे. याचं आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे. अंडर सेक्शन 17 ऑफ द ॲक्ट द फॉलोइंग हॅव बीन डिफाईन्ड. कलम 17 कायद्याच्या कलम 17 नुसार याची सॅलरी किंवा वेतनाची व्याख्या किंवा पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे. किंवा वेतन म्हणजे काय हे साधारणपणे 2-3 मुद्दे या ठिकाणी दिले आहेत. त्याचं सविस्तर विश्लेषण आपण नंतर पाहणारच आहोत. मग कलम 17 नुसार सॅलरी म्हणजे सॅलरीची व्याख्या करत असताना नंबर 1 सॅलरी म्हणजे बेसिक सॅलरी, ज्याला आपण मूळ पगार असं म्हणता येईल किंवा सॅलरी. त्याच्यानंतर नंबर 2 परक्विजिट्स. परक्विजिट्स म्हणजे काय, वेतनेतर लाभ. वेतन सोडून कर्मचाऱ्यांना किंवा एम्प्लॉईला जे काही वेगळ्या प्रकारचे लाभ मिळू शकतात, मग ते मौद्रिक स्वरूपात असतील म्हणजेच पैशाच्या स्वरूपात असतील किंवा वस्तूंच्या स्वरूपात असतील, ज्याचं मुद्रिक स्वरूपात आपला रूपांतर करता येतं, अशांना आपण परक्विजिट्स किंवा परिलब्धी असं म्हणतो. याचासुद्धा समावेश वेतनामध्येच होतो. अँड द थर्ड पॉईंट इज प्रॉफिट इन लाईव्ह ऑफ सॅलरी. प्रॉफिट्स इन लाईव्ह ऑफ सॅलरी म्हणजे काय, वेतनाच्या ऐवजी लाभ. म्हणजे वेतनाच्या ऐवजी लाभ या महत्त्वाच्या 3 गोष्टींचा समावेश किंवा त्याची व्याख्येमध्ये या 3 गोष्टी येतात. तसं वेतनामध्ये काय काय आहे त्याचं सविस्तर आपण नंतर पाहणार आहोत. पण वेतन किंवा सॅलरी ज्याला आपण म्हणतो किंवा पगार ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये कलम 17 नुसार किंवा त्याच्या व्याख्येनुसार हे 3 मुद्दे आपल्या विचारात घ्यायचे आहेत. म्हणजे सॅलरी, परक्विजिट्स, प्रॉफिट्स इन लाईव्ह ऑफ सॅलरी म्हणजे वेतन, परिलब्धी आणि वेतनाऐवजीचे लाभ. या ठिकाणी आपण थांबूत. धन्यवाद.